ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचा मोर्चा निघालेला आहे। संयुक्त हा मोर्चा असणार आहे आणि या निमित्तानं मोर्चे बांधण्यास सुरुवात झालेली आहे। राजन विचारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, दीपेश म्हात्रे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येत आहेत। महानगरपालिकेचा भ्रष्टाचार, इथले खड्डे, इथलं ट्रॅफिक आणि इथल्या इतर समस्यांबाबत हा मोर्चा आहे। किती भव्य असा हा मोर्चा आहे? मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार गेले 3 वर्ष सातत्याने नंबर 1 येतोय आणि त्यामध्ये ठाणे जिल्हा सर्वात जास्त त्यात भ्रष्टाचार त्या ठिकाणी, मग त्या महानगरपालिका असेल किंवा इतर असेल, या ठिकाणी हे संबंध हे चालू असताना आज तुम्ही बघितले असेल सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, अधिकाऱ्यांची चौकशी चालू आहेत, परंतु त्या पोस्टिंगसाठी सुद्धा पैसे देऊन त्या ठिकाणी त्याची इन्क्वायरी चालू असताना सुद्धा त्याला 43व्या वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी त्याला महानगरपालिकेमध्ये हे केलेलं आहे। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की ही महानगरपालिका जवळजवळ 5 वर्ष त्या ठिकाणी ऑडिट झालेलं नाही। त्याचबरोबर 337 कोटीचा त्या ठिकाणी पैसे गेले कुठे याचा हिसाब लागत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल स्वतः मुख्यमंत्री या ठाण्यामध्ये राहतात, त्यांच्या त्या घराच्या बाजूला ही महानगरपालिका आहे आणि ते असताना आज जर तुम्ही बघितलं असेल अशी जर महानगरपालिकेची अवस्था असेल, आज महानगरपालिका लुटून खाल्लेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे चालू आहे आणि म्हणून जनता त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहेत। पण यातून नेमकं साध्य काय होईल आणि महानगरपालिका म्हणजे आता हा एक इशारा आहे, एवढी लोक रस्त्यावर उतरले आहेत, हे व्हायला वेळ लागणार नाही। आणि कशा परिस्थितीमध्ये बघितले असेल घोडबंदरला गेले 6 ते 7 दिवसामध्ये जवळजवळ 18 लोक मृत्युमुखी पडली। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल त्या ठिकाणी करायला पाहिजे। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की या महानगरपालिकेमध्ये असेल किंवा हे असेल, आज तुम्ही कित्येक टेंडर घोटाळा आहे, आमच्या कल्याण महापालिका असेल, कुठल्याही सर्व महानगरपालिकेमध्ये चालू आहे, फक्त पैसे ओरबाडण्याचं काम चालू आहे आणि विकास त्या ठिकाणी ठप्प आहे आणि स्वतःची पोटं भरण्याचे कामं त्या ठिकाणी चालू आहेत। नक्कीच। पण माजी महापौर जे ठाण्याचे आहेत नरेश मस्के आणि आत्ताचे खासदार आहेत, त्यांनी तुमच्यावर सुद्धा आरोप केले। ते म्हणतात की भ्रष्टाचारी लोक मोर्चा, त्यांना विचारा गोल्डन गँगचा म्होरक्या कोण होता? त्या महानगरपालिकेमध्ये बसून त्या ठिकाणी महापालिका लुटण्याचं काम कुणी केलं? आणि त्यांना बोलण्याचं एक तर म्हणजे गद्दार आहेत, त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही आणि ते आज त्या गोष्टीला झाले 25 वर्ष झोपले होते का तुम्ही? तुमच्यावरती एवढ्या प्रकारचे आरोप आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडून आलात आज संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा माहिती आहेत। त्यामुळे आज पहिलं त्यांनी त्यांचं स्वतःच परीक्षण करावे आणि मग दुसऱ्यावरती बोट टाकावे। समितीचा हवाला देत आहेत, पेपर सुद्धा दाखवतात आणि जे भ्रष्टाचारी ते आज मोर्चात उतरत आहेत। 20 वर्ष झाली ना त्या गोष्टीला, त्यानंतर आमदार, 2दा खासदार, महापौर सर्व करून आलो, पण एवढे दिवस आमच्या बरोबर होते ना, तेव्हा त्यांना आठवलं नाही। आज ते हे झाल्यानंतर गद्दारी करून तिकडे गेल्यानंतर आता त्यांना आठवलंय आणि त्यांना काय करायचं त्यांनी करावं ना त्यांनी। आणि आज तुम्हाला माहिती असेल सूरज परमारच्या केसमध्ये हे सर्व आरोपी होते। आज तुम्हाला माहिती आहे त्यांना ईडीच्या मुळे तिकडे पळायला लावलं, कळलं की नाही? राजन विचार आहे तिथेच मजबूत उभा आहे तिथे, त्यामुळे ह्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यासोबतच 50 कोके एकदम ओकेच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी आता सुरू झालेल्या आहेत। मोर्चाला काही वेळामध्ये सुरुवात होते आणि जे आरोप या ठिकाणी इथल्या खासदार नरेश मस्के यांनी केले होते त्या आरोपांना सुद्धा राजन विचारे यांनी आता उत्तर दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।